अपंगांचा जलद गतीने विकास व्हावा म्हणून केंद्र व राज्य शासनाने वेगवेगळ्या योजना राबवल्या आहे. त्या योजनांचे लाभ अपंगांना मिळावे याकरिता शासनाने शासन निर्णय सुद्धा निर्गमित केले आहे. परंतु काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या योजना व सवलतीपासून अपंग वंचित राहत आहे. त्याकरिता अपंग जनता दल सामाजिक संघटनेमार्फत अपंगांचा जनआक्रोश मोर्चा दयासागर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे मानधन तत्काळ अपंग निराधारांच्या खात्यात जमा करण्यात यावे. अपंग निराधारांचे मानधन दरमहा 6,000 करण्यात यावे. निराधार योजनेसाठी राज्य शासनाने सुरू केलेली डीबीटी प्रणाली रद्द करण्यात यावी. अपंग निराधारांना अंत्योदय योजनेमध्ये त्वरित समाविष्ट करण्यात यावे. तसेच निराधारांना शासन नियमापासून विनाअट घरकुल योजनेत समाविष्ट करण्यात यावे. महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व ग्रामपंचायतमधील अपंगांचा 5% निधी त्वरित खर्च करण्यात यावा. अपंगांनी घेतलेले जिल्हा परिषद बीज भांडवल योजना व अपंग वित्त विकास महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावे. अपंगांना रोजगार हमी योजनेत काम देण्यात यावे. निराधार योजनेसाठी राज्य शासनाने सुरू केलेली डीपीटी प्रणाली रद्द करण्यात यावी. अशा मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात आला. आज अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने अपंग जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन केले आहे. यामध्ये 13 प्रकारच्या मागण्या आहेत. त्या पूर्ण 13 मागण्या अपंगाच्या हिताच्याच आहे आणि अपंगाच्या हिताचे असल्यामुळे त्याच्यात पहिली मागणी आहे आपली 3-4 महिन्यापासून जे अपंगाचे मानधन प्रलंबित पडले आहे ते आतापर्यंत अपंगांच्या खात्यात जमा झालेले नाही आहे. ते तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे आणि ते डीबीटी प्रणाली जे राज्य शासनानं चालू केली आहे त्यामध्ये बऱ्याचशा लोकांना त्रास होऊन राहिला. त्यामध्ये त्रास म्हणजे असा का त्यांचे पैसे त्यांच्या खात्यात जात नाही आहेत आणि बऱ्याचशा लोकांचा थंब लागत नाही आहे. त्यामुळे डीबीटीची प्रणाली जी चालू केली आहे ते रद्द करण्यात यावी आणि अपंगांना घरकुल विनाअट देण्यात यावे. प्रत्येक जागी कसं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या नियमीय अटी लावलेल्या आहे त्याप्रमाणे ते घरकुल विनाअट देण्यात यावा आणि अंत्योदय योजनेमध्ये विनाअट समाविष्ट करण्यात यावे. आणि जे महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे बोगस कर्मचारी जे बोगस प्रमाणपत्र बनवून अपंगाचा लाभ घेतला आहे त्यांनी नोकरीचा लाभ घेतला आहे त्यांच्या अपंगाची व्यक्तिशः पुन्हा पडताळणी करण्यात यावी. यासाठी आज आम्ही अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीनं महामोर्चाचे आयोजन केले आहे. जर आमच्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही याच्यानंतर जे आंदोलन करू याच्यापेक्षा तीव्र करू. आज आम्ही शांततेनं मोर्चा आणला आहे आणि शांततेनं चर्चा करू. जर या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही याच्यानंतर जेवढेही लोक आहेत तेवढे आत्मदानाचा इशारा देऊ. उद्या पालकमंत्री अमरावतीत आहेत. आम्ही त्यांनाही या विषयावर चर्चा करू, त्यांनाही निवेदन देऊ. त्यांना सविस्तर आम्ही त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांना निवेदन देऊ. त्याच्यावर जर ते नाही करणार त्याच्यावरही त्यांनी जर नाही केले आमच्या मागण्या मंजूर तर मग आम्ही मंत्रालयावर जाऊ. आम्ही मंत्रालयावर डायरेक्ट आत्मदान आंदोलन लावू. तिथून आम्ही आमच्या मागण्या मंजूर करून आणू.